घरातलं किती मिळत त्याचे पण करणारा माणूस दिवस पाहिजे, कारण तो ते समजायला घेऊन चालत असतो. साहेबाचं या भागासाठी, नगर जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी पूर्वीपासून आपण पाहतो 30-35 वर्षापासून मी नेवासापासून त्यांना ओळखतोय आणि नेवासाला त्यांना लोकांनी सहकार्य केलं म्हणून डोंगरवाडीला आपण त्यांना भावनेतून कळालं का साहेब कामाचे माणसे म्हणून त्यांना आपण त्यांच्या काळामध्ये भरपूर सहकार्य, तिकडे नाव ऐकूनच आपण साहेबाला मांडीवर घेतलं, डोक्यावर घेतलं म्हणून आपल्या गावाचा या गावाला डोंगरवाडी म्हणून गाव मिळाले. गाव पण आतापर्यंत साहेबाचाच इतिहास सांगायचा म्हणलं तर परत असा आमदार होईल का नाही सांगता येत नाही, पण याच्या आधी सुद्धा असा माणूस आपल्याला मिळाला नाही. हे आपलं दुर्दैव झालेलं. ही घटना घडली. अक्षयचे वडील वारले, मित्रांनो आपल्या सर्वांचे वडील वारले. माझा बाप मिळाला तरी मी रडू नाही, पण साहेब रडले वारले तर मी ढसा रडू, कारण दुःख खेळायला पाहिजे का काय झालं आणि आपली, कारण का माणूस करणार समजायचं करीत होता. दुःख प्रत्येकालाच असतं, बापाचं दुःख तर असतंच, पण सर्वचा पोषणारा जो जातो एक फोन केला 12 वाजता तरी माणूस उचलणारा असा माणूस परत होणे म्हणजे फक्त अक्षयच होऊ शकतो, दुसरा होऊ शकत नाही, कारण ते रक्तच असतं. एखादा कुटुंबामध्ये एखादा कुटुंब जर भजन कीर्तन करीत असेल त्यांच्याच कुटुंबात माणूस आला तर ते रक्ताचा परिणाम असतो. तसं त्या आपल्याला भव्यतेला गरज आहे आणि आपण आतापर्यंत आमच्या डोंगरवाडीने झालं की तेवढी काही वाड्यापड्यात साहेबाकडे पाहुणे कधीच तुझ्या पानं केलं नाही. थोडेफार हेवेदावे गावात असतात. आम्ही मित्र साहेब अक्षयदादा सांगतो आम्ही कधी विचार करीत नाही, त्या वेळेला विषय तो वैयक्तिक असतो, त्याच्या नशिबाने त्याचे भांडणं करते, पण आम्ही कुटुंबासाठी आमची कोणतीही शपथ घेऊन सोडतो. आमची इच्छाच नाही या टाइमात लोकांनी दुसरीकडे जाऊ. साहेबाला फोन म्हणतात समजा अक्षयला देते एक शिक्की तर ती साहेबाला आपल्या गावात श्रद्धांजली